नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण हे तुमच्यासाठी जरी फ्री असेल तरी याने आमची खूप मदत होते. आणि आपले चॅनल हे न्यू आहे तरी ग्रो करण्यासाठी किमान 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करा. तर BSNL 90च्या काळामध्ये भारतामध्ये टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेसमध्ये एकमेव डॉमिनंट प्लेयर होता, परंतु आजच्या काळात जिओ, एअरटेल, VI आणि यांनी त्याची जागा घेतलेली आहे. तर BSNLची वापसी आत्ता होत आहे आणि ती वापसी कशी होत आहे आणि वापसी करणे का गरजेचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड ही एक गव्हर्मेंट ओन टेलिकम्युनिकेशन्स कंपनी आहे. आत्ता सध्या जिओ, एअरटेल आणि सगळ्याच कंपनीने आपले रिचार्ज वाढवले आहेत. तर याचा इफेक्ट जे आहे डायरेक्टली लोकांच्या रेग्युलर लाईफमध्ये होत आहे. जे विद्यार्थी किंवा स्टुडंट बाहेर राहून स्टडी करतात त्यांच्यासाठी हे रिचार्ज करणं खूप महागडं पडत आहे. तर मोटाबाई असेल किंवा एअरटेल असेल, या दोन कम्युनिकेशन कंपनीज भारतामध्ये सध्या डॉमिनंट आहेत. तर यांची मॉनोपोली या सेक्टरवर चालत आहे. त्यांनी आपल्या मनानुसार रिचार्ज वाढवतात आणि मनानुसार कोणतेही निर्णय घेतात. तर यांचं डॉमिनन्स कमी करण्यासाठी किंवा यांची हुकुमशाही कमी करण्यासाठी BSNLची वापसी खूप गरजेची आहे. भारतामध्ये सध्या टेलिकम्युनिकेशन फील्डमध्ये जिओ 39.50% शेअर ओन करत आहे, तर एअरटेल 32.90 शेअर, तर VI 19.40 आणि अदर टेलिकम्युनिकेशन कंपन्या ज्या आहेत 8.20% शेअर ओन करतात. तर 2000च्या काळात परंतु जी परिस्थिती आहे पूर्ण उलट होती. BSNL पूर्ण भारताच्या सर्व्हिसेसमध्ये डॉमिनन्स प्लेयर होता, परंतु आता BSNL फालतू सर्व्हिसेसमुळे किंवा जे स्कॅम असतील, पॉलिटिशियन असेल, भ्रष्टाचार असेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे 2010चा 2G स्कॅम असेल, त्याच्यामुळे BSNLची पूर्ण वाट लागून गेलेली आहे. आणि आज BSNL फक्त अरुणाचल प्रदेशसारख्या ठिकाणावर अस्तित्वात आहे, ज्या ठिकाणी जिओ किंवा एअरटेल कधीही जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तर भारतामध्ये टेलिकॉम कंपनी किंवा सर्व्हिसेसचे प्राईस कंट्रोल करण्यासाठी, रिचार्जचे प्राईस कमी करण्यासाठी आणि लोकांना परवडेल अशी सुविधा देण्यासाठी BSNLची जी वापसी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि BSNL ते वापसी करत आहे कारण टाटा कम्युनिकेशनने BSNLच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ते सुधारण्यासाठी टेंडर घेतलेले आहे आणि 2024पर्यंत त्यांनी 4G सर्व्हिसेस आणणार आहेत आणि 2025मध्ये 5G सर्व्हिसेसच्या सुरुवात करणार आहेत. तर माझ्या मते BSNLला सपोर्ट करणे आणि BSNLचा जास्तीत जास्त यूज करणे लोकांनी सुरू करायला पाहिजे, कारण जे एअरटेल आणि जिओ किंवा मोटाबाईसारखे जे ब्रँड आहेत त्यांचं डॉमिनन्स इंडियन कम्युनिकेशन फील्डमध्ये खूप जास्त होत आहे आणि त्यांनी आपली मोनोपॉली जी आहे मनानुसार प्राईस वाढवणे किंवा प्राईसच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या चेंज करणे यासारखे निर्णय घेत आहेत. याला काउंटर म्हणून किंवा यांच्यावर कोणता तरी एक डॉमिनंट प्लेयर म्हणून गव्हर्मेंट कंपनी पाहिजे, ज्यामुळे की या सर्व्हिसेसचे प्राईस कंट्रोल राहतील आणि लोकांना याचा फायदा होईल. तर आजकाल हॅशटॅग BSNL हा ट्रेंड खूप चालू आहे. तर BSNLची वापसी होईल आणि आपल्या सर्वांना टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस खूप स्वस्तात पडतील अशीच अपेक्षा आहे. तर या व्हिडिओच्या शेवटी एकच विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.